हां पोचते का पाय? आता तुळशीवर गाडी घालता ना आमच्या, तुळशीवर गाडी घालताल नका. लय मेहनतीने उगली बिचारी खडकात. नको. बाय. हॅपी होली. बाय बाय. संध्याकाळी लवकर या. या या. थांबा थांबा थांबा. अयो. यस. बाय बाय. हे बघा कानाचा कलर गेला नाही अजून, तसंच आहे. किती वर्षांनी खेळले होळी लक्षात नाही. इकडे बघा. नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आत्ताच होळी बिळी खेळलो, आंघोळ वगैरे केली आहे. आता माझं जेवण राहिलं आहे. त्यांना जायचं होतं म्हणून ह्या दोघांना आधी जेवण केलं. आता मला जेवायचं आहे. पिल्लू झोपला, अजून पिल्लूची आंघोळ बाकी आहे ना हो. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आमचं चालू आहे आता कामावरनं. बोर होत आहे. ऊन पडतंय ना, तर त्याच्यामुळे अजून बोर वाटतंय, करमत नाही आहे. आणि पिल्लू झोपला की अजून घर शांत होऊन जातं. माझा अवतार बघा कसा झाला. हे तुला होळी खेळली आज. ह्यांच्या तोंडाचा कलरच गेला नाही अर्धा बघा. इथं कानाला पण कलर राहिला आहे, इथं भुवाईला बी कलर राहिला आहे. ते धिंगाणा घातला आज. व्हिडिओज काढता आला नाही, अचानक हमला हो गया. आजकाल जिंदगीच बोर चालू आहे, काय सांगायचं. सगळे म्हणतात व्हिडिओ का नाही बनवत, नाही बनवत. लय प्रॉब्लेम येते आतमध्ये. बोलते काय सांगावा. तुमचं भाऊ आजकाल लय सॅड झाले. विषय काय होतं माहिती आहे का, आमच्या व्हॉट्सअपला आहे ना, आम्ही स्टेटस ठेवतोय एकासाठी, लागतं दुसऱ्याला. व्हिडिओ बनवतं तिसरं, बोलतं चौथं. विनाकारणचंच हे करून घ्यायचं पाचव्यानीच. काय सांगावं. 2 महिने झालेले प्रॉब्लेममध्ये होतो, काय व्हिडिओ बनवलेच नाही. आणि पिलूची पण वॅक्सिन झाली. त्याची वॅक्सिन झाली तर तो 2-3 दिवस ताप आलेला असतो त्याला. आणि आम्ही गावाला जाणार होतो, बघू शकता तुम्ही. बॅग वगैरे भरून ठेवलेली, पण तिकीट मिळालं नाही गावाला जायला. रात्री उशीर झाला आम्हालाच घरातून निघायला. आम्ही एका रिक्षावाल्याच्या भरोशावर बसला. आम्हाला वाटलं तो सोडला आम्हाला बस स्टॉपपर्यंत, पण ऐन टायमिंगला रिक्षावाला म्हटला की नाही, त्याला यायला जमणार नाही. त्याच्यामुळं गावाला जायचं कॅन्सल झालं. तर आता जाणार आहोत, बघू कसं होतंय. आता फिक्स नाही आहे, लवकर जाताना सांगू तुम्हाला कुठे चाललं आहे, काय चाललं आहे. मस्त फिरून येणार आहे 10-12 दिवस. आहे की नाही. आणि पिल्लूला घेऊन फर्स्ट टाईम आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत. आणि आम्ही ह्यावेळेस फर्स्ट टाईम आम्ही आमच्या गाडीशिवाय चाललेलो आहे. आणि गाडीवर चाललेलं नाही आहे, गाडी घेऊन. आणि ह्या 2 व्हीलरवरती आम्ही खूप ठिकाणी फिरलो, पण आता बाळेसोबत, त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅव्हल्सनी जावं लागतं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे सगळं सामान ह्यांना घ्यायला लागतं आहे. मी रिकामी नसेल, पोरगा असतं हातामध्ये, पण बॅग वगैरे काही घेता येत नाही. सर्व बॅग वगैरे ह्यांना, दोन्ही बॅग हेच घेतात जाताना, आहे की नाही हो. त्या दिवशी आम्ही चाललो होतो, पण जायची खूप जास्त इच्छा होती. उशीर झाला होता, रिक्षावाला पण भेटला नाही. तरी मग ओला बुक केला. त्याच्यामध्ये पण 2 जणांनी कॅन्सल केलं, 2 वाल्यांनी. तिसऱ्या टायमिंगला भेटलं, पण उशीर झाला जायला. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, उशीर होऊ द्या. तरी पण निघालो तर तिथं आम्ही पोचल्यावर तिथे बोलले आहेत म्हणून सीट बुक करतो म्हटले, पण नंतर म्हटले की ते पण बुक झाले. आणि सेकंड टाईम होते, पण ते सिंगल होते, वेगवेगळे. तर वेगवेगळे नको म्हटलं, कारण लांबचा प्रवास आहे आणि बाळ पण सोबत आहे, त्याच्यामुळं नको म्हटलं तसं. तर मग दुसरीकडे भेटलीच नाही जागा. सीट पण सगळे बुक होते, त्याच्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागलं. तर व्हिडिओ बनवा म्हणत होते सगळे. तर तुम्हा सगळ्यांना आमच्या फॅमिलीकडनं हॅपी होली, है की नाही. काल ग्रहण होते ना, त्याच्यामुळं आम्ही काय होळी वगैरे खेळलो नाही. मग आज सकाळी
अचानक हमला केला यांनी, है ना. आम्ही किती वर्षांनी ना माहिती आहे का, 5 ते 6 वर्षांनी आम्ही होळी खेळलो. आम्ही पुण्यामध्ये होतो ना, तरी पण होळी नव्हतो खेळत, अजिबात घराच्या बाहेरसुद्धा नव्हतो निघत, कारण हे कामावर जात होते आणि मी घरी एकटीच होते, त्याच्यामुळे मी काय बाहेर निघत नव्हते रूमच्या. आणि दोघंच असल्यामुळे काय एवढं वाटत नव्हतं होळीचं. पण ह्या वर्षी काय झालं, एक फोटो बघितला होता यांनी इंस्टाग्रामवरती, हाताचा बाळाचा हात वगैरे असतो ना, तर त्यांनी ते म्हटले की आपण पिल्लूसोबत आहे ना असं हातावर कलर टाकून फोटोशूट वगैरे करूया थोडासा. तर त्याच्यामुळे त्यांनी कलर आणून ठेवला होता, पण त्याच्यासोबत काही आम्ही फोटोशूट वगैरे काही केलंच नाही. अचानक कलर खेळून घेतला, अख्ख्या घरामध्ये कलर 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 झाला होता सगळा. तर हे निवांत बसले, हे कंटाळा आला ह्यांना, बोलायचं मन नाही, दमले ते आता. काय म्हणता, ह्यांचा व्हिडिओ तर मी डायरेक्ट तसाच काढून टाकला, शर्ट वगैरे काही घालेलं नव्हतं ह्यांनी, डायरेक्ट इंस्टावरती सोडून दिला. पहिल्यांदा असे व्हिडिओ सोडले ना आपण. आज व्हिडिओ कधी आम्ही सोडले नव्हते. तुम्ही जर आम्हाला इंस्टावर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, किंवा फेसबुक, इंस्टा आणि फेसबुक कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे इंस्टावरती जे पण टाकतो ते फेसबुकला व्हिडिओज अपलोड होत असतात, रील्स, तर त्याच्यामुळे इंस्टावर नक्की फॉलो करा. हां, चला आज आहे ना कमेंट्स वाचते, कारण बरेच दिवस झालं कमेंट्सला रिप्लाय दिला नाही. नवीन ज्या कमेंट आहे ना त्या वाचायच्या आहेत, तर चला बघूया. तर आता कमेंट वाचणार आहे बरं आपण, बघूया. पहिली कमेंट हिरा काळे यांच्या या ताईंची आहे. कुठं गायब झाले होते एवढे दिवस, किती वाट बघते मी तर, व्लॉग नाही काय नाही. तर नाही टाकला ताई, थोडा प्रॉब्लेममध्ये होतो आणि व्हिडिओ बनवायला पण टाईम नाही भेटला, त्याच्यामुळं नाही बनवता आला व्हिडिओ. तर बघू आता थोडंफार अपडेट देत जाऊया. इंस्टाग्रामवर डेली अपडेट असतं, तुम्ही तिथे पण आम्हाला फॉलो नक्की करू शकता. त्यांचीच कमेंट आहे, कविता खूप छान होती, ऐकून डोळ्यात पाणी आलं. तुमच्या भावाने लिहिलेली होती कविता, त्यांना वाचायची पण नव्हती, अशीच मोबाईलच्या गॅलरीत सेव्ह करून ठेवायची होती, पण मी म्हटलं नाही की वाचून दाखवते, चांगली वाटली. बट मी 2 वेळा रडले. पहिलं वाचायला गेले, मग मला रडायला आलं 2 वेळा. मग हे म्हणले नंतर की व्यवस्थित वाच, जर तुला वाचायचे आहेत तर, अजिबात रडायचं नाही. मग शांतपणे वाचली नंतर, है ना. पुढची कमेंट बघूया. कुंदा ताईंची कमेंट आहे, खूप छान लिहिली कविता, ऐकून खूप रडू आलं. मी पण रडले खूप, काय सांगू तुम्हाला. छान कविता आहे, पण मी कविता लिहिते, माझी ही कविता आहेत. वैशाली सुतारताई आहेत, त्या म्हणतात की त्या सुद्धा कविता लिहितात. मला नव्हतं माहिती यांना कविता पण लिहिता येते म्हणून. हे चित्र खूप छान काढतात, ते माहिती होतं, पण कविता पहिल्यांदा बघितलं त्यांना. आणि वैशालीताई म्हणतात त्यांना पण कविता लिहिता येतात म्हणून. तर एक कविता आमच्या पण कमेंटमध्ये टाका. चला पुढची कमेंट वाचते. कविता तान काय, हां, कविता नीतू यांची कमेंट आहे ताईंची. अगं बाई, रोज व्हिडिओ टाकत, व्हिडिओ नाही आला की काळजी वाटते. हो ताई, नक्की डेली बघू आता. नेहमी म्हणतो पण कधी कधी प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळं नाही होत टाकायला व्हिडिओ, पण टाकतो आता. तर आणि पुढची कमेंट आहे रीनाताईंची. मी तुम्हाला विचारत नव्हते का आपल्याला रीनाताई कमेंट करायच्या म्हणून, त्यांना काय झालं असेल काय माहिती, आपण बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही बनवले तर माहीत नसेल. तर त्यांची कमेंट होती की खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला दादा बहिणी, मला पण मुलगा झाला आहे म्हणून. तर कॉंग्रॅच्युलेशन्स ताई. मी ह्यांना विचारायची, म्हणजे आम्ही अपडेट नव्हतं ना, तर विचारायची मी ह्यांना, पण तुमचीच कमेंट बघून मला खूप छान वाटलं. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स मुलगा झाल्याबद्दल. नेक्स्ट कमेंट आहे कविता नीतूताईंचीच आहे. तुझं आयुष्य खूप छान आहे, कुणाचा विचार नको करू दादा, हॅप्पी राहा आणि काळजी घ्या, तुमच्यासाठी आहे. बोला की. अहो एवढा धिंगाणा घातलाय ना, मी काय सांगावं तुम्हाला, अख्ख्या घरामध्ये कलर कलर करून टाकला होता. पिल्लू इकडं देवाच्या इकडं कोपऱ्यामध्ये टाकलं होतं पिल्लूला, आणि चटईवर होता, म्हणजे असं गोदाडी वगैरे टाकून चटईवर झोपला होता तो आमच्याकडे बघून रडत होता, नुसतं जोर जोरामध्ये ओरडत होता, काय चालू आहे यांचं, काय चालू आहे, एवढा धिंगाणा घालत होता. त्याच्यामुळे हे दमलेत आता. तर घरामध्ये कलर सांडला होता, ते क्लिनिंग पण ह्यांनीच केलं ना,
त्याच्यामुळे ते दमले, कारण मला बसून जास्त पोटामुळं करता येत नाही. कुठला? आणि नेक्स्ट कमेंट आहे निकिता आंबोरे ताईंची. हाय दादा, मी निकिता आंबोरे. एवढ्या दिवस विसरले होते की काय तुम्ही दोघं आम्हाला किती दिवस झाले वाट पाहत आहे व्हिडिओची, आणि बाळ पण 5 महिन्याचं झालं तरी पण दाखवत आहे आम्हाला. कधी दाखवताय? लवकर दाखवा ना. तर हो ताई, दाखवू लवकर. आपल्याला एका चांगल्या लोकेशनला फेस रिव्हील करायचं आम्ही ठरवलं आहे. तर आपण थोड्याच दिवसात दाखवणार आहोत, कारण 6 महिन्याचं झाल्याशिवाय दाखवणार नव्हतं, पण त्याला आत्ताशी 6वा महिना लागलेला आहे. कारण भरपूर जण म्हणतात की बाळ लहान आहे, लगेच नका दाखवू. आम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना घाई झाली आहे, पण 6 महिन्याचं झालं ना मग दाखवायला काही प्रॉब्लेम नाही आहे ना हो. आत्ता 6वा महिना त्याला लागला आणि एक खास ठिकाणी आपण त्याचा फेस रिव्हील करणार आहोत, लवकरच करणार आहोत, थोड्या दिवसात, आहे की नाही. तर पिल्लू दिसेन लवकर. सगळे मावशी, आत्या, काका सगळ्यांना पिल्लूचा फेस बघायचा आहे. ते लवकरच दाखवू आपण. तर अशा कमेंट्स होतात, म्हणजे मी नवीन ज्या कमेंट्स आलेल्या होत्या ना त्या वाचल्या फक्त. तर खूप छान वाटलं. आणि खूप जण मेसेज पण करत होते की व्हिडिओ टाकत जावा डेली, वाट बघतो म्हणून. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा छोटासा व्हिडिओ बनवून टाकला आणि ह्यांना लय झोप येऊ राहिली. काय होतं, रात्रीचं पण आहे ना झोप नाही होत, कारण पिल्लू आधीमध्ये रडतो ना, झोप मोड होती, मग परत झोप पण लागत नाही त्यांना लवकर. आणि मग आज काय झालं, होळी खेळलो आणि घरात सगळा कलर झाला होता. आणि ते कलर मी गेले आंघोळीला, मग ह्यांनी सगळा कलर वगैरे साफ करून काढला. कारण मला सीझर झालं तर मला जास्त असं बसून काम नाही होत, मग ते थोडंफार मदत करतात मला. आणि आता दमलेत. त्यांच्या कानाचा वगैरे सगळा कलर अजून निघला नाही, तरी पक्का कलर नव्हता. आजल्या वर्षाने आम्ही होळी खेळलो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि छान छान कमेंट्स करा. बाय बाय.